नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, येत्या सोमवारी म्हणजे परवा 5 जानेवारी 2026 रोजी सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन वर्षाची नवीन काठेवाडी शेळींची गाडी मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे। शेळींची क्वालिटी वगैरे बघा, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टोटल क्वालिटी दाखवायचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, नवीन वर्षाची नवीन भावनगर जंगलची काठेवाडी शेळ्यांची गाडी सोनू चव्हाण यांची चाळीसगावमध्ये येणार आहे। टोटल गाडीमध्ये मित्रांनो 70 काठेवाडी शेळींचं माप असणार आहे। 70मधून 50 शेळी गाभणं, 20 शेळी तुम्हाला दुधाची पाहायला भेटणार आहे। सोबत 10 फडकर पाठी देखील तुम्हाला गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला पाठी वगैरे घ्यायची असतील तर तसं देखील तुम्ही संपर्क साधा। तुम्हाला गाभणी शेळ्या घ्यायची असतील तर तसंही संपर्क साधा। जर तुम्हाला जनलेल्या शेळ्या घ्यायच्या असेल तो पण संपर्क साधा। आणि जर तुम्हाला पिल्ले घ्यायचे असतील फक्त तर तसंही मित्रांनो तुम्ही संपर्क साधू शकतात। टोटली क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। 9 मिनिटाचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि जर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना काठेवाडी शेळ्या घ्यायच्या आहेत तर मित्रांनो त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा। तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांना देखील व्हिडिओ पाठवा। जर मित्रांनो तुम्हाला काठेवाडी शेळ्या घ्यायच्या आहेत, मागील तुम्ही 2025 पूर्ण विचार केला असेल, तुम्हाला 2-5 घ्यायचे असतील पण एवढं लांब येणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुमचे ग्रुप असतील, ग्रुपमध्ये मेसेज करा की मला काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी चाळीसगाव जायचं आहे। जर कोणीही इच्छुक असेल तर आपण पार्टनरमध्ये किंवा 2-3 जण मिळून काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी चाळीसगावला जाऊ शकतो। मित्रांनो, येतात बरेच जण, एका गावातले असतात किंवा आजूबाजूच्या गावातले असतात। 5-5 जण किंवा 6-6 जण, 1-1, 2-2 शेळ्या घेण्यासाठी मित्रांनो चाळीसगावमध्ये येत असतात। तर त्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला तसं घ्यायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा। तुमचा ग्रुप असेल ग्रुप बनवा, ग्रुपमध्ये पण तुम्ही येऊन खरेदी करू शकता। क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो, जबरदस्त डबल हड्डीमध्ये तुम्हाला काठेवाडी शेळींचं माप हे पाहायला भेटणार आहे। तुम्ही पाहू शकता शिंगडी, चेहरापट्टी सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हे बघा, लाल तेलंग्यामध्ये देखील तुम्हाला मित्रांनो शेळ्या वगैरे पाहायला भेटतील। हे बघा, शेळींची क्वालिटी तुम्ही बघू शकता। पहिलं, दुसरं, तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो तुम्हाला शेळ्या इथं पाहायला भेटणार आहेत। हे बघा, खाली कासी वगैरे टोटल 70 शेळी। 70मध्ये मित्रांनो 50 शेळी ही गाभणी असणार आहे, 20 शेळी दुधाची असणार आहे। खाली बघा पॉवर शेळीचा मित्रांनो दुधाची शेळी दिसते। हे बघा, ही जबरदस्त पॉवरमध्ये गाभण शेळी बघा। तर लवकरात लवकर संपर्क साधा। इकडची पण बघा तुम्ही क्वालिटी वगैरे। दुसऱ्या वेतामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त शेळ्या असतात। तर गाडी ही सोमवारी 5 जानेवारी 2026 रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे। लवकरात लवकर संपर्क साधा शेळ्या घेण्यासाठी। मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे सोनूभाऊ चव्हाण यांचा। नवीन वर्षाची मित्रांनो ही पहिलीच गाडी असणार आहे। नवीन वर्षानिमित्त तुम्ही बघू शकतात माप उंच पूर्ण लांब्या शेळ्या तुम्हाला मित्रांनो या पाहायला भेटणार आहेत। क्वालिटी तुम्ही बघू शकता, एकदम डबल हड्डी फुल चमकच्या शेळ्या असणार आहेत। बघू शकता तुम्ही मित्रांनो, सोनूभाऊ चव्हाण यांचा भावनगर जंगलची ही काठेवाडी शेळींची गाडी असते। टोटली शेळ्या या तुम्हाला भावनगर जंगलच्या पाहायला भेटणार आहेत। हे बघा, शिंगडी वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल। हे काही तुम्हाला तिसऱ्या वेतातल्या, काही दुसऱ्या वेतातल्या, तर काही मित्रांनो तुम्हाला पहिल्या वेतातल्या देखील शेळ्या पाहायला भेटेल। पूर्ण गाडीमध्ये एखादी किंवा 2 शेळी असेल जी चौथ्या वेतामध्ये तुम्हाला पाहायला भेटते प्रत्येकाच्या गाडीमध्ये। खास करून सोनूभाऊ चव्हाण यांच्या गाडीमध्ये तुम्हाला दुसरं तिसरं वेत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटणार आहे। तुम्ही पाहू शकतात शेळींची क्वालिटी वगैरे। हे बघा, खाली पण तुम्ही कासी वगैरे बघा मित्रांनो। टोटली 50 शेळ्या गाभणी, त्याच्यामध्ये काही शेळ्या एकदम मांडीवरच्या तोलावरच्या आहेत आणि काही शेळ्या मित्रांनो 8 दिवस घेतील, 10 दिवस घेतील किंवा काही भरपूर म्हणजे कमी असतील की ज्या महिना वगैरे घेतील। अशा देखील शेळ्या मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटतील। हे बघा, क्वालिटी वगैरे, लांबापणा, उंचापणा सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे। काळा भर एकदम काळा सोनं आहे मित्रांनो, ओरिजिनल बघा। शेळींची चमक बघा, क्वालिटी बघा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे ह्या शेळ्या ज्या येणार आहेत। आता हा गुजरातचा व्हिडिओ तुम्हाला चाळीसगावमध्ये आलेला देखील तुम्हाला या व्हिडिओची क्वालिटी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे, आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे। हे बघा शेळ्या वगैरे तुम्ही पाहू शकतात। हे बघा, एकदम डबल हड्डी उंच पूर्ण माप आहे मित्रांनो। हे बघा, शेळींची क्वालिटी, बाबा शेळी पालक दिसत आहे त्यांच्यापासून शेळ्या घेतल्या पाहिजे। खाली बघा कासी पण दाखवत आहे मित्रांनो, गड्डे लागलेले आहेत, पूर्ण चिकावरच्या शेळ्या असणार आहेत। हे बघा, काही 1-2 असेल जी कच्ची असेल, पण बाकी शेळ्या तुम्हाला चिकावरच्या पाहायला भेटणार आहेत। तुम्ही बघू शकतात। हे बघा शेळींची क्वालिटी वगैरे। टोटली 9-9.15 मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे। हे बघा मित्रांनो, भरपूर दिवसानंतर म्हणजे बराच गॅप होता सोनूभाऊ चव्हाण यांचावाला। ह्या गाडीमध्ये देखील जवळपास 8-10 दिवसाचा गॅप होता वाटतं, आणि गॅपमध्ये ही शेळींची गाडी तरी आलेली आहे। तुम्ही बघू शकतात। कारण मित्रांनो तिकडे देखील शेळ्या या खूप कमी भेटत आहेत, गाभणी शेळ्या खूप कमी निघत आहेत,
म्हणून एक एक गाडी बनवण्यासाठी 8-8 दिवस जवळपास लागत आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकतात, जंगलामध्ये जाऊन खरेदी वगैरे मित्रांनो केलेली असते. हे बघा शिंगडी, चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल. जंगलामध्ये जाऊन खरेदी शेळी पालक बाबा आहेत. हे बघा मित्रांनो, क्वालिटी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही क्वालिटी तुम्हाला सोमवारी 5 तारखेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतः शूट केलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा मेंढीचं कोकर बघा केवढं भारी शेळीपाशी आलेलं आहे. आता मित्रांनो तिकडे कसं आहे, शेळ्या मेंढ्या म्हशी गाई सगळं सोबत राहत असतात. तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या वाड्यामध्ये भरपूर असे पशुधन तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा खाली कास बघा, बघू शकता तुम्ही काशी वगैरे पण. मेंढींचा वाडा जास्त करून सोनोकोणती मेंढ्या वगैरे आणत नाही, फक्त शेळींमध्येच टॉप क्वालिटीमध्ये काम करत असतात. इकडे बघा तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील. ह्या बघा बघा खाली गड्डे. मित्रांनो खूप म्हणजे अशा लागतील शेळ्या ज्या तुम्हाला आज कच्च्या वाटतात, पण ज्यावेळेस तोलावरती येतात त्यावरती अशा लागत असतात की चालता येत नाही. तोलावर आल्यावर दुधावर आल्यावरती शेळ्या जबरदस्त लागत असतात. पाहू शकता तुम्ही. कपाशीमध्ये शेळ्या चढताय म्हणून फुल जबरदस्त चमक, जबरदस्त ताकद तुम्हाला शेळींवरती पाहायला भेटणार आहे. हे पाहू शकता तुम्ही. काशी बघा, ह्या काही शेळ्या ज्या महिन्या घेतील पण पक्क्या गाभणी आहेत. काही 8 दिवस का 10 दिवस अशा राहतात. सगळ्या शेळ्या सारख्या भेटणार नाही. सध्या गाभणी शेळींसाठी खूप फिरावं लागतं आहे. चमक बघा तुम्ही शेळींवरती पाहू शकता तुम्ही. हे बघा शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा, दुसरं वेळ त्या फक्त पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही नवीन वर्षाची सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची काठेवाडी शेळ्यांची गाडी ही सोमवारी 5 जानेवारी 2026 रोजी येणारे परवाच्या दिवशी 2 दिवस अगोदरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो आहे. जेणेकरून तुमचं गाडी घोडीचं काही जे मॅनेजमेंट असेल ते मॅनेजमेंट तुम्ही पूर्णपणे करून घ्या. पाठी तुम्ही बघून घ्या. फडकर पाठी पण तुम्हाला पाहायला भेटतील. फडकर पाठींच्या काय किमती असतील हे देखील तुम्ही त्यांना फोनवर विचारून घ्या. म्हणजे एवढं लावून येताना तुमचं इथं आल्यावरती फक्त 2 शब्दामध्ये बोलणं चालणं झालं पाहिजे. किंवा तुम्ही जर म्हणशाल की ऑनलाईन पूर्ण सौदा करून घ्या तर तसंही चालतं, तुम्ही ऑनलाईन सौदा करून घ्या. बघा फडकर पाठी शेळींपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला फडकर पाठी भेटतील. बरोबर, तर तुम्हाला हे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील तुम्ही शेळीपालन काठेवाडी करू शकतात. बरोबर, इकडे बघा तुम्हाला ह्या व्हाईटमध्ये जोडा बघायला भेटेल. इकडे पण तुम्ही पाहू शकतात. या बघा शेळ्या वगैरे, खाली गड्डे बघा. इकडे बघा गड्डे, मांडीवरची शेळी मित्रांनो तोलावरची. ह्या पण बघा पक्क्या तोलावरची तुम्हाला पाहायला भेटतील. हे बघा थोडी कच्ची आहे फक्त, बघू शकता तुम्ही. मित्रांनो सोनूभाऊचे वडील देखील पूर्ण शेळ्या व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करत असतात. वयाने वयस्कर असले तरी त्यांना मोबाईल हा खूप चांगला समजतो आणि चांगला व्हिडिओ शूट करता येतो. चांगल्या पद्धतीत त्यांना मोबाईल हाताळता येतो. शेळ्या व्यवस्थित दाखवत असतात, तुम्ही पाहू शकतात. हे बघा व्हाईटमध्ये, आता या एका घराच्या आहे म्हणून व्हाईटमध्ये तुम्हाला 3 पाहायला भेटतील. असं मित्रांनो जे जे तुम्ही पाहता 4-4, 5-5 शेळ्या एक एक घरातून 4-4, 5-5, 6-6 शेळ्या घेतलेल्या असतात. हे बघा कास बघायची पण पाहू शकता तुम्ही. काशी वगैरे शेळींचं माप बघा. मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा, मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे.